कोणताही काम मित्रांनो शिस्तबद्धपणे सुरू करा आणि फक्त सातत्याने चालत राहा. मग बघा, यश आपोआप तुमच्या मागे धावणार आहे. फक्त 2 गोष्टी, पहिली म्हणजे शिस्त आणि दुसरी म्हणजे सातत्य. नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे माझ्या चॅनल ज्योतिष केंद्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा ज्योतिष कार्यक्रम कुंभ राशीसाठी अतिशय खास आहे. तुम्ही स्वतः थंबनेल पाहिलेतच. कुंभ राशीमध्ये आता तुमच्या जीवनात मोठा बदल येणार आहे. यावर मी तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहे. 2025 या वर्षाच्या शेवटी कुंभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत, कोणती तारीख आहे जिथून तुमच्या जीवनात चांगले सकारात्मक बदल दिसतील, येणाऱ्या काळात काय नकारात्मक आणि काय सकारात्मक आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. पण अगोदर लाईक नक्की करा. सध्या तुमच्या राशीचे स्वामी शनी ग्रह वक्री आहेत, जे 27 नोव्हेंबरला मार्गी होतील. देवगुरु बृहस्पतीचा काही काळासाठी राशी परिवर्तन होणार आहे, जो एक महत्त्वाचा बदल असेल, कारण गुरु कर्क राशीत उच्चात असतील 20 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत आणि 11 नोव्हेंबरला ते वक्री होतील. याशिवाय शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचेही परिवर्तन तुमच्या जीवनात काय बदल घडवून आणू शकतात ते पाहूया. त्या अगोदर कॉमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव. हा कार्यक्रम जन्म राशी चंद्र राशीवर आधारित आहे. आता कुंभ राशीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कुंभ राशी तुमची आहे, बरोबर. राशीचे स्वामी शनी आहेत. सध्या शनी दुसऱ्या भावात ट्रान्झिट करत आहेत. राहू पहिल्या भावात आहे, तर केतू 7व्या भावात. पंचम भावात बृहस्पती विराजमान आहेत. सध्या शनी वक्री असून त्यांच्या दृष्टिकोनातून तुमच्या 7, 8, 9, 10 आणि 11 भावांवर परिणाम होत आहे. माझं सांगायचं म्हणजे येत्या 3-4 महिन्यात तुम्ही काहीतरी वाहन खरेदी कराल, कार, बाईक, स्कूटी किंवा लोखंडाशी संबंधित काही वस्तू. डिसेंबर अखेरपर्यंत जरूर असेल. तसेच तुम्ही तुमच्या अभ्यासात, करिअरमध्ये किंवा कामकाजाच्या पद्धतीत मोठा बदल करण्याचा प्रयत्न कराल. कारण शनी वक्री असून 7.5चा अंतिम टप्पा चालू आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्यांमध्ये आणि स्वभावात बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे ड्रीम्स आणि इच्छा पूर्ण होण्यास एक तारीख मी नक्की सांगेन, ज्यानंतर ते हळूहळू पूर्ण होतील. फक्त चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मोठ्या भावंडांकडून तुम्हाला मदत मिळेल. कुटुंबासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होतील आणि येत्या 3-4 महिन्यात प्रवास देखील दिसत आहे. जर तुम्ही लग्न झालेले असाल तर कुटुंब नियोजनासाठी हा काळ चांगला आहे, पण तुमच्या बोलण्यात आणि चुका स्वीकारण्यात थोडा संयम ठेवावा लागेल. कधी कधी तुमची वाणी तुमच्याच नुकसानासाठी ठरू शकते. तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप काळजी घेणारे आहात. गुरु सध्या मार्गी असून पंचम भावात आहेत, जे शिक्षणात चांगले बदल घेऊन येत आहेत. पुढील 3-4 महिन्यात तुम्ही कोचिंग जॉईन करू शकता, नवीन अभ्यासक्रमात रस दाखवाल किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करू शकता. गुरुची दृष्टी 9व्या भावावर देखील आहे, जो उच्च शिक्षणाचा भाव आहे, त्यामुळे यशाची शक्यता जास्त आहे. गुरुची दृष्टी पहिल्या भावावर असल्याने तुमची परिपक्वता वाढेल. कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम. आता अशी तारीख जिथून सकारात्मक बदल दिसतील ती म्हणजे 15 ते 20 ऑक्टोबर नंतर. त्यावेळी शुक्र तुळा राशीत उच्चात प्रवेश करेल, बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि 15 सप्टेंबर नंतर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ फारच अनुकूल आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तुमच्या जीवनात करिअर, शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील. शनी 27 नोव्हेंबरला मार्गी होतील. गुरु 20 ऑक्टोबरला 6व्या भावात प्रवेश करतील, ज्यामुळे कर्जातून सुटका आणि शत्रूंवर विजय मिळण्याची शक्यता आहे. 27 नोव्हेंबर नंतर शनीची दृष्टी 4थ्या भावावर पडेल, ज्यामुळे तुम्ही एखाद्या मालमत्तेची खरेदी, बांधकामाचे काम सुरू कराल किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय घ्याल. सूर्य 16 ऑगस्ट रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 16 सप्टेंबर पर्यंत राहील. हा काळ तुमच्या जीवनसाथीच्या करिअर आणि यशासाठी फारच चांगला आहे, पण तुमच्या तिघडणाऱ्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, विशेषतः 7.5च्या काळात. कुंभ राशीचे लोक मूडी असतात, त्यामुळे छोट्या गोष्टींवर मन वळणे, भावना जास्त होणे टाळा. तुमची वाणी नियंत्रित ठेवा. कुंभ राशी माझी आवडती राशी आहे, कारण त्यांचा बुद्धिमत्ता खूप तीव्र असतो आणि जर त्यांनी सातत्याने प्रयत्न केले तर ते यशस्वी होतात. प्रेम जीवनातही सुधारणा दिसत आहे.
15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ब्रेकअप झाल्यास पुनर्मिलन होण्याची शक्यता किंवा नवीन नाते सुरू होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी देखील हा काळ उत्तम आहे. उपाय म्हणून 7:30च्या काळात दररोज शनिमंत्र ओम शमशणेश्वराय नमः 108 वेळा जप करा. हनुमान चालीसा देखील दररोज वाचा. उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्याबरोबर राहा. धन्यवाद.